श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि सकाळ झालेली आहे, म्हणजे 5:30 पावणे 6 झालेले आहेत आणि सकाळची शाळा असल्यामुळे लवकर स्वयंपाक करावा लागतो. आणि बाबांसाठी गंगाफळाची भाजी आणि बाजरीची भाकर टाकलेली आहे, माझ्यासाठी चहा केलेला आहे आणि आता साबुदाणे करणार आहे. आज आहे चतुर्थी, त्याच्यामुळे साबुदाणे घेऊन जाणार आहे. घेऊन जाण्याची इच्छा नव्हती कारण की साबुदाण्यामुळे खूप ॲसिडिटी होते, पण खाल्लं नाही तरी पण मग मायग्रेनचा त्रास उमटतो, त्याच्यामुळे थोडं तरी खावं लागतं. आणि छान असे नेल्स आर्ट मागवलेले होते मिशोवरून, जसे शक्य झाले तसे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फर्स्ट टाईम केलेला आहे ट्राय, तर मला तर आवडलेला आहे खूप. मुलं थोडेसे हसत होते, चिरायू दादा पण हसत होता, पण पहिल्यांदा असं काहीतरी केलं आणि त्यांनी पण घरात असं पहिल्यांदा काहीतरी पाहिलं. मोबाईलवर तर पाहतच राहतात मुलं, पण मलाही हौस होती, म्हटलं चला आपली हौस पण कोण पुरवणार. मग त्याच्यामुळे मागवून पाहिलं आणि ट्राय पण करून पाहिलं. 26 जानेवारी होता, त्याच्यामुळे 26 जानेवारीला मला ते सगळं करायचं होतं. आणि शूजही नवीन मागवलेले होते, मी तुम्हाला ते दाखवेलच. आणि जी 26 जानेवारीची साडी होती तीसुद्धा मी मिशोवरून मागवलेली होती. मी इथे वाटल्यास तर फोटो टाकून देईल. शूज पण छान निघाले आणि मिशोवरची साडीसुद्धा खूप सुंदर निघालेली आहे. तर चला, आज चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी आता चहा घेते आणि साबुदाणे बनवते. तोपर्यंत मी हा व्हिडिओ काल संध्याकाळपासून सुरू केलेला होता, तर मी काल संध्याकाळी रविवार होता काय काय कामं केले तर ते तेवढे तुम्ही पहा. जास्त बोर करणार नाही, रुटीनपेक्षा वेगळे कामं आहेत. तुम्ही म्हणणार की रविवारचे सारखेच कामं श्रद्धा दाखवत असते, पण प्रत्येक रविवारी, प्रत्येक आठवड्यात, प्रत्येक पंधरवड्यात, प्रत्येक महिन्यात वेगवेगळे कामं असतात आणि घर म्हटलं म्हणजे भरपूर पसारा झालेला असतो. तर आता मी चहा पिते आणि साबुदाणेसुद्धा अगदी साध्या पद्धतीने तुम्ही करत असणार तसेच मी पण साबुदाणे बनवते, ते पण शेअर करेल. पण मी चहा पिते तोपर्यंत तुम्ही कालची संध्याकाळची क्लिप पहा. आठवड्याच्या शेवटी हे सुद्धा कामं असतात. आठवडाभर जर आपल्याला दळणाचा डबा किंवा पिठाचा डबा जर काढला तर त्याच्यामध्ये पीठ हे व्यवस्थित चांगलं गाळून आणि स्वच्छ, आणि जर जेव्हा भाकरी खायची असेल तर तेव्हा भाकरीचं पीठ, जेव्हा गहूची पोळी खायची असेल तेव्हा गव्हाच्या पोळीचं पीठ, कणिक हे मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी ही एक छोटीशी तयारी असते आणि जवळजवळ 1 ते 1.5 तास या गोष्टीमध्ये जातो, पण पूर्ण आठवडा आपला सुरळीत पार पडतो. आणि म्हणून मग दळणं पण करून घ्यावे लागतात. आणि आता मी चक्की लावलेली आहे, त्याच्यामध्ये गहू टाकलेला आहे आणि आता मी कळण्याच्या पिठाची तयारी करते आहे आणि बाजरीच्या पिठाची तयारी करते आहे. कळण्याचं जे पीठ आहे तर त्याच्यासाठी मला आधी दादर थोडीशी गाळून घ्यावी लागली, कारण की खूप दिवसापासून दादरची कोठी जी आहे तर ती बंदच होती. डबा जो आहे तो बंद होता, त्याच्यामुळे अगदी थोडंसं पीठ त्याच्यामध्ये वाटत होतं. आणि उन्हाची साहेबांनी धाब्यावर टाकलेली होती वाळवण्यासाठी, त्याच्यामुळे थोडंफार धूळ असतेच, म्हणून मग मी दादरही गाळून घेतली. थोडंसं त्याच्यामध्ये उडीद टाकला. उडीद जर नसेल तर तुम्ही उडदाची डाळ टाकली तरीसुद्धा चालतं. थोडंसं जिरं, मीठ, मेथी असं टाकलं आणि कळण्याचं पीठ कळण्याचं जे दळण आहे ते तयार करून मी एका बाजूला ठेवलं. आणि आता मी बाजरीचं पीठ बाजरी तयार करते आहे पीठ दळण्यासाठी किंवा बाजरी दळण्यासाठी. तर त्याच्यामध्ये पण मी अस्तेरभर बाजरी घेते, अर्धा शेर बाजरी घेते, त्याच्यामध्ये थोडासा तांदूळ टाकते. कारण की कसं असतं ना की बाजरी जी आहे ती माझी पावसाळी आहे, त्याच्यामध्ये ते थोडीशी काळपट भाकर येते, त्याच्यामुळे मग मी थोडीशी दादर टाकते त्याच्यामध्ये आणि थोडासा तांदूळ टाकते आणि मग बाजरीचं पीठ मी तयार करते. तर आता तांदूळ जो होता तर तो मी सगळाच गाळून घेतलेला आहे, कारण की थोडासाच होता तो आणि कोठीमध्ये जर तो गेला तर मग तो गाळलेला असता तर बरं, मला आता नेक्स्ट टाईम डायरेक्ट टाकायची गरज असेल. थोडासाच होता त्याच्यामुळे आजच मी गाळून ठेवला, वेळही होता मला आणि बस. कारण की मापाने जर दळलं तर मग आणि मापाने हे जे पिठं आहेत तर किंवा गहू बाजरी जे आहे तर मी जेव्हा आमच्याकडे चक्की नव्हती तर तेव्हा ह्या मापाने मोजूनच द्यायला लागायचं मला, त्याच्यामुळे मापा आहेतच. पण घरची चक्की असल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे पण दळण झालं तरी काही हरकत नसते, कारण की आपल्याला तिथं काही किलोवर पैसे द्यायचे नसतात.
अशा पद्धतीने आता माझा गहू अर्ध्याच्या वर दळून झालेला आहे. आणि आता मी पूर्ण गहू झाल्यानंतर मग दादर आणि बाजरी टाकेल. पण पहिले गव्हानंतर बाजरी टाकेल आणि बाजरीनंतर मग दादर टाकेल. पहिले मोठ्या ज्या चक्क्या होत्या किंवा आता पण आहेत आमच्या गावाकडे मोठ्या चक्क्या की ज्याच्यावर प्रॉपर दगडी जातं असतं आणि त्याच्यावर दळलं जातं. मग त्याच्यामुळे गव्हावर बाजरीचं पीठ दळलं तर चालतं, पण बाजरीवर जर गव्हाचं पीठ आपण दळलं तर पोळी जी आहे तर ती थोडीशी चिकट होते त्याच्यामुळे, किंवा काळपट होते. त्याच्यामुळे आधी गहू दळायचा आणि मग बाजरी दळायची अशी पद्धत होती. पहिले तर सुरुवातीला गहू, बाजरी, दादर, कळण्याचं पीठ, नंतर हरभऱ्याच्या डाळीचं बेसनाचं पीठ, असं सगळं दळणं आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा दळले जायचे. आणि सगळे दळणं दळून झाले की मग आपलं स्वतःची दादर पावशरमध्ये किंवा आतपावमध्ये चक्कीवर घेऊन जायचं. सगळे दळणं टाकून झाले की मग घास काढायचा आणि सगळ्या दळणांचं जे मिक्स असायचं त्या घासमध्ये ते पीठ असायचं. आणि मग दशम्या करताना मम्मी ते घासचं पीठ त्याच्यामध्ये वापरायची. हे कोणाकोणाला आठवतं बरं, ते मला लगेच कमेंट करून सांगतील, कारण की आम्ही तर असं केलेलं आहेच. पण आता घरची चक्की असल्यामुळे असा प्रॉब्लेम काही येत नाही. आणि नंतर मग चक्कीचं काम झाल्यानंतर मग मी केलेलं आहे गॅसचं काम. कारण की गॅसचं पण कसं असतं, आठवडाभर मी फक्त एक कापड मारून घेते, त्याच्यावर ओला कापड थोडंसं, माझं तर मी लिक्विड तयार केलेलंच असतं. त्याच्यामध्ये थोडंसं सोडा आहे, थोडंसं लिक्विड आहे आणि पाणी आहे. आपल्याला जर टाकलं म्हणजे वाटलं तर आपण कॉलिन पण टाकू शकतो त्याच्यामध्ये, कारण की माझा ग्लासचा स्टोव्ह आहे त्याच्यामुळे. पण मी ह्यावेळेस काही टाकलेलं नाही आहे, कारण की कॉलिनच माझं संपलेलं होतं त्याच्यामुळे. पण मग मी आता प्रॉपर असा गॅस व्यवस्थित घासून घेतला. नाही तर इतर वेळी मी फक्त तो एक स्प्रे मारते. आणि मग हे जे कापड आहे माझं खूप घट्ट असं कापड आहे, टॉवेल होता तो, त्या टॉवेलचे मी छोटे छोटे कापड करून घेतलेले आहेत. कारण की टॉवेल जो असतो, टॉवेलचं जे कापड असतं ते अगदी कॉटनचं असतं आणि घट्ट असतं. त्याच्यामुळे आपण त्याला एकदम म्हणजे असं कडक पिळलं की त्याच्याने गॅस ओटा, गॅस ही जी स्टाईल आहे मागची तर ती स्वच्छ पुसली जाते आणि त्याचा मी तिथं वापर करते. आता माझा गॅसही पुसून झालेला आहे, गॅसचा जो ओटा आहे तो सुद्धा पुसून झालेला आहे. आता मी जे गॅसच्या ह्याच्या ट्रॉल्या आहेत माझ्या किचन ओट्याला, तर त्या ट्रॉल्यासुद्धा 15 दिवसात, खूप झालं तर महिन्यात ह्या स्वच्छ कराव्याच लागतात. जर तुम्ही डायनिंग टेबलजवळ बसले तर ह्या ट्रॉलींकडे तुमचं समोरच्या चेअरवरून लक्ष जातं आणि मग त्याच्यावर जी घाण असते ती समोरच्या व्यक्तीला अगदी स्पष्ट दिसते. आणि साहेबांचं चालू होतं की ट्रॉल्या आपल्या खूप खराब झालेल्या आहेत. पण कसं असतं, आमचं दोघांचं जमतच नाही. आणि थोडीशी अडचण पण असते, कामाची अडचण असते, मला बसायला प्रॉब्लेम असतो खूप. मला उभं राहून कितीही काम करायला लावलं तरीही काही हरकत नसते, पण मला बसून काम करायला फार त्रास होतो. कारण की कमरेचा गॅप मी मागे पण तुम्हाला एकदा बोललेलीच होती. आणि त्याच्यामुळेच मला व्हिडिओ जी करायला आहे तर ती सध्या खूप अडचण येते आहे. व्हिडिओचं कसं असतं ना की आपल्याला कॅमेरा सेट करावा लागतो आणि सकाळी माझी शाळा असते, माझी खूप धावपळ होते आणि त्याच्यामुळे हे बसून कामं मी करू शकत नाही. त्याच्यामुळे शनिवार रविवार जो असतो ना तो मला इतका रिलॅक्स असतो, शनिवारची दुपार आणि रविवारची सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, म्हणजे मी आरामात हळूहळू बसून उठून काम करू शकते. मी जर अगदी लवकर लवकर बस उठ करायला लागली ना तर मग मला अगदी चालणंसुद्धा शक्य होणार नाही. म्हणून मग मी जे स्वयंपाकाचं काम आहे ते लवकर करून घेते. नंतर मग माझे मोबाईलवरचे कामं चालूच असतात, किंवा माझं जे फाउंडेशनचं काम आहे तर ते रेग्युलर बेसवर मग मी बसून मोबाईलवर करत असते. तर असो, माझ्या कामाची पण लिस्ट मी तुमच्याजवळ वाचून दिलेली आहे. काही जणांना आवडेल, काही जणांना आवडणार नाही की श्रद्धा स्वतःच्या कामाचं कौतुक खूप करते असं. पण कमरेचा गॅप आणि कंबरदुखी किंवा पायदुखी मोस्टली मला तरी असं वाटतं ना की जे 25-30च्या पलीकडच्या वयाच्या आहेत ना, म्हणजे जेंट्स असोत की लेडीज असोत, तर 30 नंतर हा जो दुखण्याचा भाग आहे तो माझ्या मते सगळ्यांनाच आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे मी आता माझ्या कमरेचं दुखणं किंवा पायाचं दुखणं इतकं जास्त सिरियसली घेत नाही. हां, म्हणजे सिरियसली कसं, तर मी त्याच्यावर ताण पडेल असं कुठलीच गोष्ट मी वागत नाही किंवा करत नाही. आणि थोडीशी नवीन पद्धत किंवा नवीन सवय लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. रात्री मी बदाम भिजवून ठेवलेले होते, 5 बदाम, आणि ते सकाळी स्वयंपाक करत असताना एक एक खायचंच असं मी ठरवलेलं आहे. बघू आता किती दिवस शक्य होतं. कारण की आपण सगळ्यांसाठी करतो, पण आपल्याला स्वतःला
करायला किंवा खायला वेळ नसतो आणि वेळ जरी असला तरी आपण मग करतो कंटाळा आणि हा कंटाळा मग नंतर आपले पायदुखी, पाठदुखी, मानदुखी ह्या गोष्टींवर येतो किंवा कुठले ना कुठले आजार आपल्याला घेरत असतात. आणि वयोमानानुसार किंवा काही आपले कामं असे असतात की त्या कामांमुळे आपलं शरीर जे आहे तर एकच ठेवणीला होत असतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला दुखणं येतं. तर ठीक आहे, खूप जास्तच चर्चा झाली आजच्या व्लॉगमध्ये. आता झालेली आहे सकाळ. सकाळची मस्त छान अशी चहा ठेवलेली आहे आणि बदाम पण एक एक मी संपवत आहे कारण की मला 5 बदाम पूर्ण खायचे आहेत. आणि आता बाबांसाठी मी करते आहे गंगाफळची भाजी. तर गंगाफळ जे आहे तर ते मी रात्रीच छान असं कापून ठेवलेलं होतं. त्याचं साल वगैरे काढून स्वच्छ करून मग मी त्याला कापून ठेवलेलं होतं, म्हणजे सकाळी मला गंगाफळ कापायची गरज पडली नाही. आणि अशा पद्धतीने जर आपण कामं करून ठेवलेत तर मग सकाळी जर आपल्याला लवकर स्वयंपाक करायचा असेल किंवा शॉर्टकट पद्धतीने पटकन स्वयंपाक करून तयार व्हायचं असेल तर आपण ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत तर त्या फॉलो करू शकतो. अगदीच काही नाही, अगदीच सगळ्याच भाज्या आपण चिरून ठेवू शकत नाही, पण ज्या ठराविक आहेत तर त्या आपण कापून किंवा सालं काढून किंवा निवडून त्या ठेवू शकतो आणि सकाळी सकाळी मग आपलं काम खूप सोपं होऊन जातं. असं नाही की मी शाळेत जाते किंवा ड्युटी करते म्हणून, पण जेव्हा मी घरी असायचे ना तेव्हासुद्धा मी आठवड्याचा भाजीपाला तयार निवडून स्वच्छ करून ठेवायची. ज्या भाज्या मला उद्या सकाळीच कुक करायच्या आहेत त्यासुद्धा मी आदल्या दिवशी कापून वगैरे ठेवायचे, जेणेकरून मला कसं असतं ना की मलाच नाही तर प्रत्येकाला कामं करायला सोपं जातं आणि आपले पुढचं काम नियोजनात असतं. तर आता गंगाफळची भाजी करून झालेली आहे. तिला आता एका साईडला शिजवायला ठेवेल, एका साईडला चहा ठेवलेला आहे आणि एका साईडला आता भाकरी करेल, की जेणेकरून जर मी 3 स्टोवचा गॅस घेतलेला आहे, 3 बर्नरचा गॅस घेतलेला आहे, तर त्याचा मला ॲट अ टाईम वापर झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे आणि जेव्हा मला घाई असेल तेव्हा एकाच वेळेस 3 चुलीवर मी स्वयंपाक करू शकले पाहिजे. अशासाठीच मी तो घेतलेला होता आणि त्याचा वापर तर झालाच पाहिजे मग, आणि मी करतेच त्याचा वापर. कधी कधी असं असतं की अगदी फास्ट हात चालत नाही. तुम्हाला क्लिप फॉरवर्ड जास्त फास्ट फॉरवर्ड केलेली असते म्हणून तसं दिसतं, पण कधी कधी हात चालत नसताना सुद्धा पटापट कामं करून घ्यावी लागतात आणि म्हणूनच आपल्या हातांना तसं वळण, तसं व्यठन पडलेलं असतं. तर चला आता भाकरी टाकून घेते आणि मग निवांत बसून मस्त चहा घेईन. आता भाजी पण शिजत आलेली आहे, भाकरी पण टाकून झालेली आहे, फक्त तिला एका साईडने शेकायची बाकी आहे. चहा खूप उकळून अगदी घट्ट झालेला होता आणि मला घट्ट चहा आवडतो खूप. आणि मग आता मी चहा घेईल, भाजीचा गॅसही बंद करेल. भाकरी दोघंही बाजूंनी खूप छान शेकली गेलेली आहे. थोडीशी कडक होण्यासाठी तिला मी गॅसवरच राहू देईल आणि मग माझा जो पोळींचा डबा आहे त्याच्यामध्ये काढेल. दोघंही गॅस बंद झालेले आहेत. आता मी मस्त छान आरामात बसून डायनिंग टेबलवर चहा घेणार.
सकाळचा असा खूप फुल कप भरून आणि बशी भरून चहा कोणाकोणाला आवडतो बरं. आणि मस्त सकाळी उठलं, ब्रश केलं की लगेच मस्त बसून आपल्या स्वतःसाठी वेळ काढून आरामात चहा प्यायचं, निदान 10 मिनटं तरी, असं कोणाकोणाला वाटतं तर लगेच कमेंट करून मला सांगा. आणि अगदी साध्या पद्धतीने मी साबुदाणे करून घेणार आहे. थोडंसं तेल टाकलं, जिरं टाकलं आणि साबुदाण्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि चटणी टाकून मग ते साबुदाणे मी करून घेणार आहे. अगदी थोडेसे साहेबांना ठेवेल आणि अगदी थोडेसे मी घेऊन जाणार आहे. अगदी व्हिडिओ खूप छोटा होता, शूटसुद्धा कधीचा केलेला होता. पण असं असतं ना, खूप प्रॉब्लेम येत आहेत मला सध्या व्हिडिओ करायला. आत्तासुद्धा व्हॉईस ओव्हरमध्ये तुम्हाला कळूनच जाईल की अर्धी क्लिप मी आधी व्हॉईस रेकॉर्ड केलेली आहे आणि नंतरची जवळजवळ 5 ते 6 दिवसांनी व्हॉईस रेकॉर्ड केलेला आहे. अगदी थोडंसंच होतं, पण तरी ते व्हॉईस रेकॉर्ड करायचं चालू म्हणजे शक्य होत नव्हतं, कारण की घरात चालू आहे काम. त्याचंसुद्धा अपडेट मी लवकरच तुम्हाला देणार आहे आणि त्या कामामुळे व्हॉईस ओव्हर करायला मला खूप अडचण होत आहे. तर चला मग, आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली होती तुमच्यासाठी अगदी छोटासा. जर तुम्हाला त्याचा उपयोग झाला तर मला खूप आनंद आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, तुमच्या गोडशा कमेंट करायला मला नक्कीच विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन छान असा व्हिडिओ घेऊन. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.